नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल ढगे आणि सध्या आपली मुंबईची वारी ही 30 दिवसांची सिरीज सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 28वा। या सिरीज मध्ये मुंबईत आल्यावर माझ्यासोबत काय काय घडलं, मुंबई नेमकी कशी आहे याबद्दल मी सांगतोय। तर मित्रांनो, तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की बाबा मुंबईतले लोक लय चमत्कारिक असतात। तुम्हाला कोण कधी लुबाडेल हे सांगता येत नाही। सगळी मुंबई तशी नसते म्हणा, काही काही चांगले माणसं पण इथं आहेत। जाऊ द्या, आता तुम्हाला काचाच्या बिल्डिंगचा एक किस्सा सांगतो। तर झालं असं की मुंबईत येऊन अवघे मला 15 ते 20 दिवस झाले होते। तेव्हा या शहरात राहायची माझी स्ट्रगल सुरूच होती। त्यात ते रूमचं लफडं पण चालूच होतं। सगळं भांबवल्यावानी झालं होतं। अशा स्थितीत एकटं वाटत होतं। त्यामुळे ओळखीचं कोणीतरी असावं असं नेहमी वाटायचं। 2-3 मित्र मुंबईत होते तसे, पण त्यांना बी मला भेटायला वेळ नव्हता। शेवटी कसा बसा एका मित्राच्या भेटीचा योग जुळून आला। आमची भेट लोअर परेलच्या भागात होणार होती। आता माझं ऑफिस पण त्याच एरियात होतं, त्यामुळे हा सगळा परिसर माझ्या ओळखीचा आहे, काहीच टेन्शन नाही असं मी समजू लागलो। आम्ही एका हॉटेलात जेवणार होतो। त्यानं त्या हॉटेलचा ऍड्रेस पण मला सांगताना लोअर परेल मधली ती मोठी काचाची बिल्डिंग आहे ना, तिथं भेटायचं असं सांगितलं। आता माझ्या ऑफिसची बिल्डिंग पण काचाचीच होती। मला वाटलं की आता ऑफिसच्या बिल्डिंग जवळच भेटायचंय। मी पण आपला मस्त तयार झालो आणि भेटायला निघालो। काचाची बिल्डिंग हा एकच शब्द माझ्या डोक्यात राहिला। मी ऑफिसच्या बिल्डिंग पुढे गेलो आणि मित्राला कॉल केला। त्याला बोललो की काचाच्या बिल्डिंग पुढे उभा आहे मी, तू कुठे आहे? तो म्हणायला लागला की मी बी काचाच्या बिल्डिंग पुढेच उभा आहे की। त्याला मी इकडे तिकडे शोधत होतो, पण तो पठ्ठ्या काय दिसेच ना। तो कुठं न दिसल्यानं त्याला फोनवर मी म्हणालो की भावा तू कुठंच मला दिसेना। मित्र माझी फुल मजा घ्यायच्या मूड मध्ये होता। त्यानं मला सांगितलं की त्या बिल्डिंगच्या मागच्या रस्त्यानं आहे मी, तिथे ये। मला वाटलं की तो खरंच तिथं असेल। मी पायपीट करून बिल्डिंगच्या मागच्या साईडला गेलो, पण गडी तिथे बी दिसच ना। पुन्हा तिथंच आजूबाजूच्या बिल्डिंगला बघ, मी तिथं दिसून येईल असं त्यानं सांगितल्यावर मी 2-3 बिल्डिंगा पण फिरलो, पण तिथे बी मित्र दिसतच नव्हता। या धुंडाधुंडीत अर्धा ते पाऊण तास होऊन गेला। तो गडी काय मला रस्त्यावर दिसलाच नाही आणि मी पण काचाच्या बिल्डिंगचा शोध घेत रस्त्यानं हिंडत राहिलो। पण शेवटी हसून भावानं मला मी अगोदर जिथं उभा होतो तिथंच बोलवून घेतलं। माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि तो हसायला लागला। मला काहीच समजेना। आधीच मी लोअर परेलच्या भागात त्याला शोधत घामागर्द झालो होतो आणि तो पठ्ठ्या मला पाहून हसत होता। मला लय राग आला। हसतोय काय असं विचारल्यावर भावानं मला सांगितलं की त्या पुढच्या रेस्टॉरंट मध्ये बसून मी तुझी मजा घेत होतो। मला अजून राग आला। मजा का घेत होता विचारल्यावर त्यानं मला हसून सांगितलं की अरे लेका, या मुंबईत सगळ्या काचाच्याच बिल्डिंग आहे ती, काय अडाणेवाणी करतो? प्रॉपर ऍड्रेस विचार, ईस्ट वेस्ट कुठे असं सगळं विचारून घे आणि मगच भेटायला ये। त्याचं हे बोलणं ऐकून मला पण जाम हसू फुटलं। मी इकडच्या तिकडच्या बिल्डिंगा पाहू लागलो। खरंच की मी आपल्या या मुंबईत माझ्या ऑफिसची बिल्डिंग तेवढीच पाहायचो, दुसरीकडे सगळं दिसायचं, पण लक्षात मात्र काही ठेवीत नव्हतो। मित्राच्या या मस्करीनं मात्र मला कळून चुकलं की मुंबईत आंधळ आणि अडाणी असून चालत नाही। डोकं आणि डोळ्याला नीट कामाला लावलंच पाहिजे। नंतर मित्र आणि मी मस्तपैकी जेवायला गेलो। हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लवकरच भेटू नव्या व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय।